श्लोक 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 कुठे गेला? अगो बाई, सकाळी सकाळी काय डोळ्यासमोर येतंय? शी बाबा, देवाचं नाव घ्यायचंय. ऐकत नाही मला. बाई थांबा तुम्ही, ते तसं तुम्ही बघू नका. ऐका येतं बाई. श्लोक शोधते. सापडला सापडला. लावू का? लाव लाव लाव. लावू द्या. टक. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. झाली का तुमच्या कुठच्या मनासारखी आता? हो बाई, हो झालं. बाई आले वाटतं. बापरे, सुनबाई थकवास. गेली कामाला, बापरे. अहो, जाऊबाई, कसं पाणी येतं ते? कशासाठी नेतात ते तरी सांगा. मग प्यायला ग. तुझं काय झालं? घ्या. सुनबाई, आज जाम दमलो. बघा किती घाम निघाला. बापरे. तुम्हाला माहिती आहे, मला पप्पांनी सांगितलं की सगळ्यांची काळजी घ्यायची. हा. मग आपण आजपासून रोज जॉगिंगला जायचं. म्हणजे मध्ये तुमची बायकीची वेट कमी होईल आणि तुम्हाला जॉब पण नाही म्हणजे लागणार. तुम्हाला रोज पडवशील की काय लावलं? हे सांगा. मला देवा. Importance आहे. आणि 1 महिन्यात 5 किलो वजन कमी. हो ना. हे कमी होईल डेली. Yes. मग ठीक आहे. बरं बघ. बरं माझं ठीक आहे. यांचे बघ कमरेच्या केवढ्या मोठ्या मोठ्या कमरा झाले. त्यांचं बघ. त्यांचं पण वजन 5 kg कमी करत त्यांनी 1 month मध्ये. बरं बरं बघताय. मी काय म्हणतो, यांचं काहीतरी बघ. तोपर्यंत तुमचं झालं की चहा पाण्याचं बघा. तोपर्यंत मी जरा बातम्या वाचतो ऑनलाईन. जाऊ बाई, बोल ना. ते मला ना त्या जुने सांगितलंय, आंबा टुंबा काय असतं ना, त्याच्यात असं असं केलं ना की वजन लगेच कमी होतं. आणि एवढं डेव्हलप वाढलंय ते कमी आपलं होईल. वजन कमी होणार. आपण फिट मग बाई तू सांगून. मी लगेच वेट टाकणार. हो. हे करून टाक. हो मग अजून मी इकडे ये तू. काय झालं नागची काकू? अगं बाई, मी तुला नक्की दिसते का गं? ओ सॉरी. माझं नाक एवढं सरळ आहे तरी नक्की नक्कीच म्हणते. मी नक्की काकू आहे. छान, मी नवीन नवीन मराठी शिकते. थोडं थोडं डोकं फिरतं. हो का? ते जाऊ दे. ऐ, तू आम्हाला की नाही आंबा का टुंबा आहे ना, काय शिकवणार होती? असं वजन कमी करायचं असतं ना. No, no, it's Zumba. झुंबा. मग मी एक काम करते, तुम्हाला झुंबा शिकवते. तुम्ही माझ्या पण मागे. नक्की कमी होईल ना? Yes, सासूबाई, 5 kg कमी होईल 1 month मध्ये. ठीक आहे बघू तर. हे बघ, मी लगेच व्हॉट्सअप ग्रुपवरती हो टाकते. ते पिंपळ. पिंपळ गावचा आहे ना आपलं महिलांचं. हा, त्याच्यावर लगेच लगेच सगळं. मी शोध लवकर लावते. झुंबा आंबा शिकायला लवकर या. टक. तुम्ही मला फक्त फॉलो करा. हो, लावू का त्याच्यावर? Yes. टक. मुझे प्यार नहीं करने
बघितलं. तुम्हाला असेच माझ्याबरोबर फॉलो करायचंय. हो, तो सांगितलं फॉलो. असे उभे राहा, कसे? म्हणजे असे उभे राहा, असे बाई थे. असं. चलो मुझे प्यार नहीं तुझसे होगा मुझे दिल को तेरा देगा मुझे प्यार नहीं तुझसे होगा मुझे दिल को तेरा देगा आई कदा जीवा 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 अगं काय किती वाजले लक्ष आहे का अगं 10:30 वाजून गेले अजून गुड मॉर्निंगचा मेसेज नाही काय बाई तुझं हे मग काय बस बाई पटापट बस बसून कर बघा सकाळी सकाळी गुड मॉर्निंगची मेसेज टाकणं म्हणजे पुण्याचं काम आहे मी तर म्हणते ना रोज करते आणि 100 मेसेज टाकूनच द्यायचे ग्रुपमध्ये असू काय टाकूनच द्यायचे फाईन बसतो 10 रुपये. त्या मनोहरच्या ग्रुपमध्ये टाकलाच ना मेसेज अगं बाई आता परत 10 रुपयाचा वैशालीने पण बघितलं आणि स्मिताने पण बघितलं म्हणजे आता मला 10 रुपयाचा दंड आहेच या महिन्यात. उज्ज्वला ताईचं नाव राहिलं. दुसऱ्या ग्रुपमध्ये तो स्टेटस बघत बसते मी पण बघते. अय्या स्वाती काय रील टाकते गो. अगं कसली क्यूट आहे गं ती, मला फार आवडते. कधी कधी मी तिचे बघून रील बनवते माहिती का तुला. कुठे अगो हे का गेली गेली परत एक साडी गेली अगं बाई कोणाची साडी आहे काय झालं. ती स्मिताने परत एक साडी कापली हो तिचे ड्रेस फार छान असतात हा. नुसती साडी कचा कचा कापते आणि मस्त ड्रेस बनवते. मी पण 2-3 साड्या काढल्या आपण शिकले. मी काय म्हणते त्या स्त्रीच्या सुटक्याच्या इकडचे कपडे पाच-सहा तरी होतील का आपल्याला? हो ना? एका साडीमध्ये 5-6 तरी होतीलच ड्रेस. आणि अंजलीचं बघितलंस का फेसबुकवर काय छान फोटो येतो तिचे. अगं मी हल्ली ना तिचं बघणं सोडून दिलं हे का गं? असं काय म्हणते? नाही तिचं बघितलं की आमच्या घरात भांडणं होतं का बरं? मी तिचं बघितलं की माझं डोकं फिरतं आणि मी माझ्या नवऱ्याला बोलते काय तिचा नवरा इकडे नेतो कशी फोटो काढतो दाखवले माहिती इतके सुंदर सुंदर फोटो असतात त्यांची या लोकेशनला त्या लोकेशनला. ती त्याने साईड करून टाकले तिचं वीस लोकांमुळे आपले कशाला ना भांडणं. मी तिला मेसेज टाकायलाच विसरले. ते मेसेज तू टाकायला आता आम्ही एवढ्या मेहनतीने मग कविता करतो ते उज्ज्वला किती छान छान कविता करते बाई त्या बर्थडे करतो थोडा तरी रिप्लाय आवडलं मी बाई केलं तुला सारखं काही पाठवत असते. काही हो काही आपलं थंब तरी आपण करायलाच पाहिजे. हो विसरू नका हं. मी काय म्हणते हे बघ मी त्या दिवशी टाकलं उद्या संकष्टी आहे साबुदाणा भिजवा त्यावेळेस त्या वंदनाने जाऊन साबुदाणा भिजवला अशी मेसेजचे किती फायदे होतात. मी चंपाषष्टीला विसरलेच मेसेज टाकायला त्यामुळे सगळे मला मेसेज करत होते की का नाही तू नाही टाकलास म्हणून आम्हाला कळलंच नाही. चंपाषष्टीच्या शुभेच्छा तर झाल्याच पाहिजेत ना. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा बुधवारच्या शुभेच्छा गुरुवारच्या शुभेच्छा रोजच्या रोज शुभेच्छा केल्या पाहिजेत बाबा सगळ्यांना. समाधान नाही वाटत. मग 10 रुपयाचा दंड झाला तरी चालेल. टाकतानाच टाकायचं आणि 10 रुपये द्यायला तयार. तुला
वाचून बघून आहे ना. हे बघ तुम्ही काही म्हणू करू आपण व्हॉट्सअपचे मेसेज सोडायचे नाही आणि असे झुंबा बिंबाचा वेळ नको वाया घालत जाऊ याच्यामध्ये. बाई वाटतं बघ तुला सगळ्यांना काय झालं वंशवाहिनी? कशाला आवाज येतात सकाळी सकाळी? काय नाश्त्याला काय बनवलं की नाही? भूक लागली ग. करते ना पोहे. बसत बाई पोहे कर बाई लवकर. कधी कधी खायला काम येत नुसतं व्हॉट्सअप फेसबुक रील बनवण्यामध्येच असतील. हो करते हा. दे बाई लवकर दे. या आमच्या वंश नुसत्या खीर 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 करत असतात. पोहे बनवायचे, एवढे कांदे सोलायचे, वेळ लागतो की नाही? ऐकतच नाही बाबा. पण काय करणार? नुसतं डोक्यात बसले. अरे बाबा. नाही का कापून ठेव कांदे 10-12. आम्हाला गरज आहे. आम्हाला गरज आहे. हो हो करते करते. मी तुम्हाला शिकवते कशी बनवायची. चावी ठेव. आपले जरा आहे ना पार्लरला जाऊन बघावं तेव्हा नुसतं पारामध्ये पडलेली असते. काय काम धंदे नाही. मला बघा आणि फुले बघा. तशी हे अशी जाऊ द्या तिला. मी तुम्हाला ती नाही रील बनवायला शिकवणार आहे. त्यांना जाऊ द्या चला आता. चला आपण रील बनवू. मला पण एक फोन करायचा आहे. ऑर्डर दिलेलं बघते त्यांनी हॅलो हॅलो. हाँ मैं पिंपलगांव से प्रिया बोलते. हाँ ऐको ना. काल जो दूध दिया था ना वो तापोते तापोते ही नाच गया. हाँ अच्छा ही नहीं था. हाँ अमूल का दूध पाठो. और नाही सांगितलं बहीण. और जो कोथमीर दिया था, अरे कोथमीर मालूम नहीं, वो धना रहता है, वो फिर माटी में डालने का. अरे धनिया नहीं बाबा, वो भी चांगला नहीं था. अजीबात पाठो नको. हाँ और वो परवा जो मटकी दिया था उसको तो मोड़ीच नहीं आया. हाँ 2 दिन पानी में भिजाया, एक भी मोड़ आया नहीं. और मेथी का जोड़ी वो तो बिल्कुल देना मत. सगळा गवत था उसमें. आ लवकर. अरे वो इडली का सुनना ही रहा था ना. हाँ उधर से उजवे हाथ को वळणे का. मग 10 पावलं सरळ चाल के 1, 2, 3ऱ्या गल्ली में आने का. हाँ वो मारुती का देऊळ आहे ना. हाँ हाँ तिकडच तिकडच. वो घर आहे ना खाली का है. ऊपरला नाही खाली का घर आहे. हाँ 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 बरोबर. और देख सामान अच्छा नहीं आना ना 1 फुटा कवडी पण देणार नाही. हाँ अभी रख अभी फोन. हाँ हाँ ठीक है. सगळं निलिमा उशीर होत आहे. आजकाल पार्लर मी आजकाल आहे ना सगळं ऑनलाईन मागवते सामान.
भाजी फळं सगळं ऑनलाईन मागवते. त्याच्यामुळे वेळ मिळतो ना. ती संजीवनी आहे ती सारखी भांडते माझ्याशी. तिला वेळ आम्ही एवढे प्लॅनिंग करतो इकडे जायचे इतके प्लॅनिंग करतो पण तिला वेळच नसतो. म्हणून ती आजकाल सगळं ऑनलाईन मागवते आणि आता पार्लरला पण आली आहे. वेळ मिळाला ना लग्नाला जायचंय मला तोंड धुवायचंय हात धुवायचंय पायाचे केस उपटायचे तिला पायाचे केस उपटायचे आणि सगळे डायलॉग नाही समजत यार. सुनी घेतलीस की काय? त्यांना बोलू देतात मला धुवायचंय तोंड. आता त्याला तोंड धुवायचं नाही म्हणायचं त्याला म्हणायचं फेशियल. आणि हाताचे केस पायाचे केस काय उपटायचे त्याला म्हणायचं वॅक्सिंग. अच्छा आणि हात पाय काय ग तुला घरी धुता येत नाही तिकडे काहीतरी करतात ना ते. मग त्याला म्हणायचं मेनिक्युअर. आणि पायाचं धुतो त्याला म्हणायचं पेडिक्युअर. मेनी म्हणजे मानेचं का मेनिक्युअर म्हणजे हे बघ तुझे हात कसे काळे गोल झाले थंडीनी हे नख बघ कसे वाकडे तिकडे वाढले त्यांनी छान व्यवस्थित कट करणार नख हातांना छान गोळी क्रीम वगैरे लावणार स्वच्छ धुणार आणि मग छान चमचम चमचम करणार तुझ्या हात. तुझ्या आता माझं तोंड धुणार आहे का? माझं तोंड त्याला येणार मी ऑनलाईन क्रीम मागवली आहे तू तीच वापर हा. म्हणजे तू जास्त पैसे घेऊ नको क्रीमचे पैसे तर माझे असतील आणि ती ऑनलाईन मागवली. माझ्याकडे सुद्धा बघ किती छान छान प्रोडक्ट आहेत सगळे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत. तुला असं वाटतं की ऑनलाईन प्रोडक्ट घेतले म्हणजे ते स्वस्त पडतं पण त्याची मज्जा माहितीये का काय हे ऑनलाईन मध्ये काय करतात जुनी पॅकिंग नवीन पॅकिंग देतात आणि त्याच्यामध्ये नवीन प्रोडक्ट घालायचे ऐवजी जुने प्रोडक्ट घालून देतात आणि यांना ते कसं असतात यांना असं वाटतं की ह्या पार्लरवाल्या विनाकारण पैसे घेतात आमच्याकडनं पण तसं तरी पण आहे ना ते ऑनलाईन प्रोडक्टच चांगलं असतात खूप छान असतात. कारण ऑनलाईन प्रोडक्ट झालं का ठीक चांगलंय. आता आहे ना आता खालच्या येते ऑनलाईन बघून आहे ना ऑनलाईन शॉपिंग करते ना खूप मान दुखते मान जरा चांगली दाबून दे मला चांगली राहा छान करते ऑनलाईन शॉपिंग करायला वेळ अरे गाडी छान आहे छान आहे ना ती साडी खूप छान आहे आणि कानातले घालणार आहे मी त्याच्यावर छान आहे ना छान दिसते ना तुला. झालं का बाई सगळं हो सगळं झालं एवढं बाकी आहे काय ते एवढं का कर नाही आता काय नाही बघ बरं चेक कर सगळं व्यवस्थित आहे छान आहे सगळे निघाले ना. बघ काय भाजी घेतली तू ऑनलाईन घेतली कशी मिळाली ती भाजी सडकी आली की दूध घेतलं ते पण फाटून गेलं सगळं. पार्लरचे प्रोडक्ट घ्यायचे म्हणते पण मी तुला सांगितलं कसं कसं तर बघितलं मग आणि म्हणून मी तुला सांगते हे असलं नाही ऑनलाईन जिल्ह्यात घेत जाऊ नको थोडंसं बाजारात जा बघ जरा किती छान मार्केट भरलेलं असतं. आणि मग हे सगळं लक्षातच आलं नाही माझ्या उगाच मी ते ऑनलाईनचं भूत माझ्या डोक्यावर बसलंय. आता याच्या पुढे काय करेल मी बाजारात जाईल सगळं सामान घे आणि त्या संजीवीला सांगाल मला अजिबात वेळ नाही आता मी स्वतः ऑनलाईन काय करणार नाहीये मी बाहेरचं घेऊन येत जाणारच नाही. पण माझ्या
पार्लरमध्ये नक्की आहे हा. तुमच्या पार्लरमध्ये ये. तुमच्या पार्लरमध्ये ये. मी online shopping करेन. आणि मग तुझ्या पार्लरमध्ये ये. चालेल. चला, येते मी. अरे, मला तुम्ही सांगितलं online shopping. ठीक आहे, ऑनलाईनचा वेळ सोडतच नाही. आणि माझ्या पार्लरमध्ये येताना सुद्धा ती ऑनलाईन शॉपिंग करून येते. म्हणजे एवढा वेळ ओरडून तुला सांगितलं त्याचा उपयोग तरी काय झाला? जाऊ दे बाईच्या नादीच लागणार नको. मला ना त्या स्मिताला फोन करायचंय. स्मिताला पाटलाची मुलगी आहे ना तिला. बाई ऐकण्याच्या गडबडीमध्ये खालचे वरचे केस लावूनच गेले. हाय स्मिता, कशी आहेस? कशी आहेस स्मिता? अगं मी खूप छान आहे. तू कधी आली मुंबईवरनं? मी सकाळीच आले इडलीच्या वहिनीबरोबर झुंबा केला. अच्छा. तुझं ब्युटी पार्लर कसं आहे? अगं माझं पार्लर खूप छान चालू आहे. एकदा येऊन व्हिजिट तर दे माझ्या पार्लरमध्ये. आता भरपूर रात्र होत आली उद्या. हो चालेल. आणि काय गं, तू आजकाल FB आणि इन्स्टावरती खूपच ऍक्टिव्ह असतेस बाई. अगं काही नाही, फक्त माझे डान्स व्हिडिओ अपलोड करत असते. अगं तू तुझं पण FB फ्रेंड आहे म्हणे. तू सारखा तुझ्या व्हिडिओला ना नुसता लाईक काय देतो, हार्ट काय पाठवतो. मला जपून राहायचा हा. आजकाल FB आणि इन्स्टावरतीच्या तुम्हाला रिक्वेस्ट येतात ना, त्या फेक असतात म्हणे बाई. जरा जपूनच राहा. अगं काळजी करू नकोस गं. तो माझ्या कॉलेजचा चांगला फ्रेंड आहे आणि त्याची फॅमिली पण खूप छान आहे. तिथं परत बघायचं प्रकरण. अगं तसं काही नाही. आणि पाटलाची मुलगी आहे ना मी. असे तसं कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही करणार. बरं ठीक आहे. ये उद्या पार्लरमध्ये आपण भेटूया हा. हो चल, मला डान्स प्रॅक्टिस पण हो करायची. बाय. बाय. अरे क्या हुआ? मैं तेरे बिना नहीं रह सकता, तुझे पता है ना. अरे लेकिन अभी 12 घंटे तो हो गए, मैंने इसे लॉक किया था ना. अरे तू 12-12 क्या करती है? मुझे कुछ समझ में नहीं आता है. तू मेरे से प्यार से बात कर ना. दोघांना गोळ्या मारल्याशिवाय शांत नाही होणार. अरे तू इतना हार्ड मराठी क्या बोल रही है? मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है. तू मेरे से प्यार से बात कर ना. प्यार व्यार सब शादी के बाद. आणि आपलं लग्न व्हायचं असेल तर पप्पांना पटवायला लागेल आणि त्यासाठी तुला मराठी शिकायला लागेल. अरे तू आता मराठी शिकून घे. अरे मैं पूरी दुनिया के सामने मैं तेरे पापा से तेरा हाथ मांगूंगा. तू मेरे से सिर्फ प्यार से बात कर ना. तुम नहीं जाओगे? मैं नहीं जाऊंगी तो आपको लिखते को लेके जाऊंगी. Thank you.
गेला आणलं सकाळचा रुपये चल. मी नाही बिग बॉस कुठं बघितली बाई चल. तर सकाळी बाई ऐकतच नाही. नेहमी म्हणते बिग बॉस बघितली तसे मला गाणे पाहिजे. काय करू वहिनी? वहिनी बघ ही काय म्हणते ऐकलं बघ काय म्हणते. बिग बॉसचे गाणे लाव म्हणते बघ तिला ऐक. मी नाही उठणार. मला काही कोणामध्ये जे गाणं लावतात आणि नाचतात ना त्याप्रमाणे मला चालेल का? मला अर्थच करायचंय. ठीक आहे घे लाव ते काय लावायचंय ते. काय सांगू बाई खरंच बाई पोरगीची ऐकत नाही. टाकली बाई सगळी तिला टाकलंस का? टाकली लाव ते तिला पाहिजे तिला. बेला चल बाई चल लागेल आता तुझं गाणं वाजत. पहिली आम्ही नाही करणार. तुम्ही पण माझ्या बरोबर नसायचंय. नाचा का सलमान खानला बोलायचंय? अगं सुनबाई ए सुनबाई मला सांगते काही लावण्याची नाही. अगं चल त्या पोळ्या करायला घे. सासूबाई माझ्याकडे आयडिया आहे. आता काय आयडिया आणते? तुझी आयडिया लावून दे तिकडे. नाही नाही बाई आमच्या पाटलांना चालत नाही. हो ऑनलाईन वगैरे तुमचं घे. सासूबाई मी अशी बसते. बस बाई कसं बसायचं तसं बस तुला. पण बोललात म्हणजे झालं. घे तुम्हाला सांगते आमच्या पक्याने करून आणले हो वर्ष झालं पण काय येत नाही अजिबात. सासूबाई असं झुका करायला मग त्याच्यावर. हे काय असते सासूबाई? चपाती खातो ना आपण कशा आवडतात. ओ पोळ्या, चपाती. पोळ्या लाव पीठ लाव नीट लाव नीट. सांगितलं चपाती असं केव्हा सांगितलं? गोल आली पाहिजे गोल. गोल गोल. सासूबाई हा दिवाळीच्या पोळ्या नीट नीट काढू. गेली पालघरला चपाती. सासूबाई अगं आता हे काय बनवलंय. चपाती. ही कसली तुझी चपाती. तुम्ही सांगितलं चपाती बनव. येते का तुला लक्षात नसतं काही. मी ऑनलाईन ऑर्डर करते. अगं ऑनलाईन राहून दे तुम्ही करते नीट. सासूबाई इडली स्नॅक. इडली बॅग. येस. नीट नीट जाऊन त्याचा टाक त्याच्यावर. जाऊबाई अहो काय झालं तुमचं?
वर्ष झालं शिकवतोय की नाही आपण इडलीची सून आणली ना नाही तर काय करायचं बसते पक्क्या तिकडे जाऊन इथे टाकले आपल्या पदरात ते जाऊ द्या हे बघा नाही ना. आमची काकू मी चपाती बनवते अगं बाई मी गप्पी नाही ना गं, धाकटी काकू शिकतच राहा बरं का बघा जाऊबाई ना सासूबाई अगं तू थांब गं, तू कर ना कर मध्ये बघा लीना तिच्या नवऱ्याबरोबर गेलीये हनीमूनला काय म्हणतेस तू कर ग तू नाही तू नाही बघायचं तसं नाही बघायचं वेळ सतवलाय तिच्या नवऱ्याने काय छान romantic झालंय. देता येत नाही आपल्याला हनीमून येणार आहे मोठा काय छान बेड सजवलाय स्टेटसला पाहिलं तू पण आहे का येस आता सगळ्यांना ऑनलाईन टाकलं करू माझा वाडा ऑनलाईन ऑनलाईन ऑर्डर करून बघा तरी काय छान छान स्टेटसला टाकले चला आपण बघूया चला मध्ये करणार आहे सगळं तुझा आवाज दे सगळ्या चपात्या चपात्या चला चला तू करते पाण्यामध्ये किती सुंदर फोटो येईल प्लीज माझे फोटो काढ ना काय इकडे फोटो फोटो चाललाय अरे बापरे झूम करून काढते काय दिसलं तर दिसलं आणि एवढ्या लांबून पण पप्पा देतात जाऊया माझे फोटो काढ ना फोटो काढतो सारखं फोटो 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 मला कंटाळा तू काय फोटो 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 मी जरा मला व्हॉट्सअप फेसबुकला माझे फोटो टाकू दे मी माझ्या बोर बायकोसाठी काल एक मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये एक रूम शूट केला काय सुंदरचा बेड गुलाबाची फुलं आणि केक पण छान ऑर्डर केलेला आणि एक सेक्सी गाऊन पण घेतला तिच्यासाठी पण ही रात्र मला फोटो काढतो मी खूप दमलो फोटो खींच मेरी फोटो खींच मेरी फोटो खींच मेरी
शॉपिंगला जायचंय मला तयार होते मी. 10,000 रुपये पाठवते तिला महिन्याला शॉपिंगला 10,000 पाठवून पण खुश नाही होत बायका. आता किती पाठवायचे? चला आज 2 ड्रायव्हरची 5,000 पाठवले. ते मंडळामध्ये सारखे कार्यक्रम असतात. ते ड्रेस घालून कंटाळते, एकच साडी घालून कंटाळते. त्यावेळेस 2 ड्रायव्हरची 5,000 पाठवून देते. बघ मिस्टर आहे बघ. काय खुशच होत नाही. शेअर भाव झाले आता तिला पाहिजे वाढले 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 परत वाढले. तो टॅप थोडा खाली ये ना, चेहरा दिसत नाही. टॅप खाली झालं ती काय? माझं लाडकी बहिणीचे 2100 रुपये आले. ऐसा करती है क्यों पैसे पे तू मरती है एक बात मुझे बतला दे तू उस रब से क्यों नहीं डरती है क्या होता है पैसे का पैसे की लगा दो ढेरी मोती से नहीं से मोती से शॉपिंगला पैसे खूप आले. शाळेत जाणारच. अय्या, माझं पार्सल आलं वाटतं. मी ऑनलाईन खूप शॉपिंग केली. मॅडम पार्सल. नाही नाही ऑनलाईन पैसे पे केले. काय आलं बरं? हे माझ्या मुलांचे कपडे आले वाटतं. लंगोट नाही आणले ना. काय माहितीये का? अरे, पार्सल आलं माझं. मॅडम पार्सल. बंड्याच्या चड्ड्या. हे माझंच पार्सल आहे. काय आलं बरं? छान पुढे आला. अरे वा, आता मला दुबईला जायचंय. पाठी झालं पाठी. ए, सुजाता, दुबईला चालेल नाही चालेल, बिंदास, बिंदास. आता मला झालं, आता चांगली आहे ना? नाही बसली तर उद्या बसून योगा माहिती तुझ्याकडे. अजून काय काय झालं नव्हे ट्राय केलं सांग. हा बोला. कशा आहात तुम्ही? मी छान. हो, तुम्ही तिकीट पाठवलंय? हो हो हो, मी येणार आहे. मी सगळी तयारी करून घेतली. तुम्हाला काय हवं? ऐका ना, तुमच्या काही चड्ड्या बन्यान संपल्यात का? मी घेऊन येते. सांगा मला कसं. हा, ऐका, आपण आता फार दिवस झाले रीलच नाही केला आहे. तुम्ही ऑनलाईन इकडनं करा, मी इकडनं करते. आपण दोघे छान रील करूया. चालेल? हो हो, माझ्या मैत्रिणींना दाखवायचं आहे. त्यांनी मला तर सगळं शिकवलं 18 मंडळात आल्यापासून. Yeah.
खूप साऱ्या गोष्टी मागवल्या. काय आले बरं? अरे वा. अगं पण ते फारच लहान आहे. फार मोठी झाली ना. एवढी काय चालेल ना दुबईला? चालेल तुला काय पाहिजे का? अहो तुम्हाला मी काय सांगू, माझा भाऊ गेलाय तिकडे कष्ट करत, नुसतं घाम काढतो आणि ही बरोबर नुसते पैसे उडवतोय, नुसती शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. त्यांनीच बोलावलंय, विचारच सुनायला. हो सासूबाई, बाबा ते चिकीच पाठवलंय. अगं तू काय जनाबे लागते, चल ग बाई. हा संपतराव, बोला. काय म्हणता? गेला का आपला माल बाजारामध्ये विकायला? अच्छा, काय म्हणता, भाव नाही मिळत? अरे देवा, म्हणजे आपण शेतामध्ये राब कष्ट करून राबायचं, चांगला माल काढायचा आणि आपल्या मालाला भाव नाही? काय बुवा, डोक्याला स्थान आहे. बरं एक काम करा, माती मोल किमतीमध्ये आपला माल विकायचा नाही. काय करायचं मी बघतो, कळवतो तुम्हाला. थांबा जरा, काय झालं अण्णा? सुनबाई, आपल्या शेताचा माल बाजारात गेला विकायला, पण तिकडे भाव मिळाला झाला मालाला आपल्या. सॉरी अण्णा, मी तुम्हाला सांगितलं ना, मोबाईलमध्ये ऍप आहे, आपण त्याच्यावर आपला माल विकू हे शकतो. तू डाउनलोड करून दिलं हे का? Yes, अण्णा. मग याच्यामध्ये भाव मिळेल आपल्या मालाला? Yes. चांगला तो पण. हो अण्णा. हो काय, बरोबर, ते बघू नंतर. बरं मी काय म्हणतो, ते आता नवीन काहीतरी ते दिल्लीवरून मेल आलाय, ते नवीन काहीतरी निघालंय, AI काय टेक्नॉलॉजी काय, त्याचा कार्यक्रम आहे पारावर, बोलवलाय सगळ्यांना. नमस्कार पाटील. नमस्कार. नमस्कार मॅडम, काय म्हणता, कसे? मी मजेत आहे. काय आहे केलं? हो, मी ऐकलं तुमचं पिंपळ ऑनलाईन झालंय. सगळ्या गोष्टी डिजिटल करतात तुम्ही आता. हो मग, सगळ्या गोष्टी डिजिटल म्हणजे अगं तुम्हाला काय सांगू, 10 रुपयाचा फाईन सुद्धा मनोहरच्या आमच्या गावातल्या बायका 10 रुपयाचा फाईन सुद्धा ऑनलाईन पाठवतात. शेतीची पण तुम्ही सगळी खतं बितं ऑनलाईन घेता म्हणे. मग काय, सगळं ऑनलाईन. म्हणूनच मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आली आहे. काय करते? हे बघा, हे ना याचं नाव आहे सिरी. अच्छा, हा. काय करायचं? याला तुम्ही काही पण प्रश्न विचारले ना, हा, तो बरोबर उत्तर देतो. खरं की काय? मग तुमच्या सगळ्या बायकांच्या मनातले प्रश्न त्यांना विचारले, सगळे उत्तर बरोबर देतील. बरं मग करून टाकी की तो कार्यक्रम. बोलवा की मग सगळ्यांना. चला सुरुवात घेऊया सगळ्यांना. पाटील बाई, चला या कार्यक्रमावर या. हळू. इकडे असं पुढं ठेवा. बरं मॅडम, मी काय म्हणतो, सगळ्यांना थोडी माहिती द्या, हे काय असतं ते. हा, तर मंडळी काय आहे माहितीये का, याचं नाव आहे सिरी. हा, संगीताताईच्या बुकूचं नाव आहे सिरी. काय आहे हा, याला तुम्ही काय पण तुमच्या मनातले प्रश्न विचारा, तो बरोबर उत्तर देणार आहे. काढून घ्या सगळं मनातलं तुमच्या, काय पाहिजे ते. बरं एक सुरुवात म्हणजे करा. ते असं झालं होते, अगोदरच्या जमान्यामध्ये तो माणूस यायचा पोपट घेऊन आणि तो पिंजऱ्यात जाऊन चिठ्ठी आणायचा आणि त्याच्यावरती लिहिलेलं असायचं, ते वाचतं असं का? हा, तसंच हा, तसं. पण ते पोपटाचा संबंध नाही, म्हणजे ते चिठ्ठीतलं उत्तर जे असायचं ते हे शिवी दिन आपल्याला. कोण करणार आहे सुरुवात? पहिला प्रश्न कोण विचारणार? मी करू. नाही. हा बस झालं. चला हे सिरी, बोटाचे नीलकोळी जाऊन न देता भांडी कसं घासायचं बरं? तुमच्या नवऱ्याला भांडी घासायला सांगा, तुमचे नेलपेंट जाणार नाही. अय्या. घरातली कामं ऑन टाइम
नाही आणि सारखं ऑनलाईन एकदम सारखं कसं राहायचं ग बाईसी. याचे प्रशिक्षण घ्यायला तुम्हाला उज्ज्वलाकडे जावे लागेल. कौतुक आहे ना. अरे श्री श्री नाही नको, श्री नाही, सिरी. सिरी अरे सिरी वजन कमी करण्यासाठी काय खाल्लंय? तुम्ही तुमच्या नवऱ्याचे डोके खा म्हणजे तुमचे वजन कमी होईल. खरं नाही बाबा. बरं मॅडम मी काय म्हणतो हा. प्रायव्हेट प्रश्न विचारले तरी चालतो. हो, नाही मस्त आली. श्री हळूहळू बायको ऐकायला. श्री रात्री जास्त सूट देणार असं म्हणतो. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात ते मला कळले आहे. मयूरासन हे आसन तुम्हाला मजा देणारे आसन आहे. तुम्ही नक्की करून बघा. माझ्या पार्लरचे कस्टमर कसे वाढू का? सारिका सारखे डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवा आणि हे उद्या काढते हा. सिरीबाई घरात आलेले पाहुणे ठिय्या मारून बसले की नाही त्यांना कसं घालवायचं ग बाई. मला कळले तुम्ही कोणासाठी बोलत आहात. लाडकी बहीण योजना बंद करायला सांगावे लागेल म्हणजे बहीण माहेरातून निघून जाईल. काही तू काळजी करू नको. लाडकी बहीण योजना पाटलांच्या घरात तरी बंद होणार नाही. आता मी मार खाणार आहे. नींद चुराई मेरी किसने वो सनम. सिरी म्हणायचं ग आधी. अरे सिरी नींद चुराई मेरी किसने वो सनम. सारखा तर झोपलेला असतोस, खोटे बोलू नको. हे सिरी आजकालची कमिटी व्हॉट्सअप ग्रुपवर बिफोर टाइम नंतर जर SMS किंवा ऍड टाकली तर फाईन करते 10,000 रुपये. त्या 10 रुपयाचं काय करणार आहे? कमिटीतल्या चौघ्या मिळून एक फ्लॅट विकत घेणार आहे. तसं सर्वजण म्हणत आहेत. नक्की काय बोलतात की बंगला आणि सांगू शकत नाही. कमिटीतल्या चौघ्या मिळून एक फ्लॅट विकत घेणार आहे तसे सर्वजण म्हणत आहेत. नक्की काय बोलतात की बंगला हे मी सांगू शकत नाही. ए सिरी, व्हिडिओ कॉल करायला माझ्या मोबाईलला नेटवर्कच येत नाही. काय करायचं बरं? जिभेला कनेक्ट करा. छान चालेल. माझ्या बायकोच्या फोनचं वेळ कधी कमी होणार. रोमांचच होत नाही आमचा. बाळाची तयारी करा म्हणजे त्यांची फोटो काय
ऑनलाईन मशीन मिळेल का ग? तोंडाचा पट्टा कमी करा, हातपाय हलवा, नाही तर ऑनलाईन औषध मागवावी लागतील. आता कोण राहिलं? मी प्रश्न विचारते. हे सिरी, फेसबुकवर इतके सारखे फ्रेंड्स आणि फॉलोअर्स असताना आपल्याला ह्या सगळ्या नातेवाईकांची काय सोशल मीडिया आहे तर तुम्हाला माणसांची काहीच गरज नाही, हा अत्यंत चुकीचा समज आहे. सोशल मीडिया आभासी जग आहे. तुमचे हजारो फ्रेंड्स व लाखो फॉलोअर्स हे अस्तित्वातच नाही. हे खोटे मायाजाल आहे. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात व नाती तकलादू बनवत आहात. तुमच्या मानसिक अशांततेचे मुख्य कारण हेच आहे. स्वतःच्या हातून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. नात्यातील संवाद वाढवा व आपल्या माणसाचा प्रेमाचा स्पर्श अनुभवा. या सोशल मीडियाच्या जाळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडा व आपली प्रगती करा. आपली नाती जपायला शिका. मी एक मशीन आहे, खऱ्या भावना माणसांमध्येच आहेत, त्या जागी करा. सोशल मीडियाला ओळखायला शिका व नवीन पिढी वाचवा. हो पाटील, तुम्हाला सांगते तिच्या नादी लागू नका म्हणून. नाही ना तिने सगळ्यांना ऑनलाईन म्हणून मी तुम्हाला सांगते हो, ऑनलाईनचा वेळ काढून टाका. सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडिया नको ग बाई आपल्याला. कैसी उलझन में पड़ा है, कैसी है मजबूरियां, कैसी उलझन में पड़ा है, कैसी है मजबूरियां. हाय सोशल मीडिया, हाय रे सोशल मीडिया, हाय रे सोशल मीडिया, हाय रे सोशल मीडिया. गैर तो पास है लेकिन अपनों से है दूरियां. गैर तो पास है लेकिन अपनों से है दूरियां. हाय रे सोशल मीडिया, हाय रे सोशल मीडिया, हाय रे सोशल मीडिया, हाय रे सोशल मीडिया.
व्हिडिओ स्टॉप करू ना, झाला ना?